आता मी नागपुरात जाते, नागपुरातून अपडेट घेते। नागपुरातून तेजस मोहतुरे आमचे प्रतिनिधी माझ्यासोबत सध्या जोडले गेले आहे। तेजस, मुख्यमंत्र्यांचं होम ग्राउंड आहे नागपूर आणि नागपुरातली ही निवडणूक कशी चालली आहे, कोणत्या चुरशीच्या आणि महत्त्वाच्या लढती आहे, अधिक अपडेट। नक्कीच आपण जर बघितलं असेल तर विदर्भात ही निवडणूक अत्यंत महत्त्वाची मानली जाते, कारण की राज्यात जर बघितलं असेल तर 10 पट जे निवडणूक आहे ते फक्त नागपूर जिल्ह्यात एकूणच 27 ठिकाणी जे आहे ते मतदार इथं एका अर्थानं आज पार पडत आहे। सकाळपासून बघितलं असेल तर मतदारामध्ये जे आहे ते उत्साहाचं वातावरण एकंदरीत दिसत आहे। लोकशाहीचा हक्क जे आहे ते मतदार बजावत आहे। आपण जर बघितलं असेल तर एकंदरीत 853 जे आहे ते मतदान केंद्रावर आज मतदान पार पडत आहे। विदर्भाचा जर विचार केला तर एकट्या नागपूर जिल्ह्यामध्ये जे आहे ते 27 ठिकाणी संपूर्ण मतदान पार पडत आहे। या ठिकाणी मुख्यमंत्री ज्यांचे होम ग्राउंड आहे त्या या ठिकाणी यांनी सभा घेतलेल्या आहेत। त्यासोबत बघितलं असेल तर महसूल मंत्री राज्याचे चंद्रशेखर बावनकुळे यांनी कामठीमध्ये जे आहे ते तळ ठोकून ठेवले, कारण की कामठी हा मतदारसंघ अत्यंत महत्त्वाचा मतदारसंघ मानला जातो। तिथे लढती सुद्धा तसेच आहेत, त्यामुळे बाहुबली लढती जी आहे ते कामठीमध्ये असणार आहे। त्यासोबत जर बघितलं असेल तर काटोल जो आहे, काटोल हा अनिल देशमुख यांचा गड मानला जातो। अशा निवडणुकीमध्ये आपण जर बघितलं असेल तर ही अत्यंत महत्त्वाची निवडणूक मानली जाते। सावनेरमध्ये जर बघितलं असेल तर अत्यंत रंगतदार निवडणूक पाहायला मिळणार आहे। काँग्रेसचे नेते सुनील केदार आणि भाजपचे नेते आशिष देशमुख यांच्यामध्ये जुंपली होती आणि त्यामुळे या संपूर्ण निवडणुकामध्ये जे आहे ते अत्यंत महत्त्वाची निवडणूक असणार आहे, कारण की 8 वर्षानंतर हे कार्यकर्त्यांसाठी निवडणूक असणार आहे। आणि यासोबत जर बघितलं असेल तर रामटेक हा जो गड आहे हा शिवसेना नेते आणि मंत्री जे आहेत ते आशिष जयस्वालांचा गड आहे, त्यामुळे रामटेकचा गड पुन्हा एकदा सेना ठेवतोय का हा सुद्धा पाहणं महत्त्वाचं असणार आहे। एकंदरीत बघितलं असेल तर राष्ट्रवादी फुटीनंतर हे संपूर्ण निवडणुका होत आहेत, शिवसेना फुटीनंतर हे संपूर्ण निवडणुका होत आहेत, त्यामुळे अत्यंत महत्त्वाची। त्यामुळे आपण पाहतोय भाजप विरुद्ध काँग्रेस ही जरी महत्त्वाची आणि मुख्य लढत नागपुरात दिसून येत असली तरीही महायुती महाविकास आघाडी देखील काही ठिकाणी एकमेकांच्या विरोधात ठाकलेले पाहायला मिळतात। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर माहितीसोबत। तर वेगवेगळ्या ठिकाणाहून वेगवेगळ्या नगरपरिषद नगरपंचायत निवडणुकांच्या संदर्भात आमचे प्रतिनिधी राज्यभरातून आपल्यासोबत जोडले गेले होते, त्यांच्या सर्वांचे धन्यवाद।